मस्त आपल्या पातोळ्या रेडी आहेत। छानच बनल्या आहेत पातोळ्या। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। तर फ्रेंड्स, आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीचा सण हा कोकणामध्ये आवर्जून घरोघरी केला जातो, साजरा केला जातो आणि त्यासाठी एक स्पेशल पदार्थ बनवला जातो, पातोळ्या। पातोळ्या म्हणजे एक प्रकारे म्हणजे खोबऱ्याचं सारण म्हणून, गूळ खोबऱ्याचं सारण म्हणून तांदळाच्या पिठामध्ये उकडी काढून त्या पातोळ्या हळदीच्या पानामध्ये बनवल्या जातात। इतक्या टेस्टी असतात। घरोघरी मस्त अशा पातोळ्याची टेस्टी जेवण असतं, पातोळ्या आणि उसळ वगैरे, आणि नैवेद्य दाखवला जातो पातोळ्यांचा। तर ही रेसिपी छोटीशी आहे, चला तर मी तुम्हाला आता दाखवते। मी आता बनवत आहे घरी, तर चला आपण पातोळीची रेसिपी पाहूया। हे बघा, ही आहे हळदीची पानं, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। बघा, मस्त सुगंध येत आहे, तुम्ही पाहू शकता। इथे तुम्ही थोडंसं हे करून स्मेल घेऊ शकता, म्हणजे सुगंध घेऊ शकता। मस्त अशी हळदीचा वास, सुगंध येत आहे, सुगंध येत आहे। हे आहे हळदीची पानं। आणि पातोळ्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला। हे मी खोबरं किसून घेतलेलं आहे। हे आहे ओलं खोबरं आणि हे मी आम्हाला अंदाजानुसार घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या घरी किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही खोबरं घेऊ शकता किसून। ही 1 वाटी खोबरं आहे किसलेलं। गूळ आहे, त्याला लागणारं गूळ आहे, अंदाजे मी घेतलेला आहे। आणि हे आहे वेलची पूड, आणि हे आहे बासमती राईस, म्हणजे पीठ आहे। आणि याचा सुगंध पण छान मस्त येत आहे। आणि ह्याच्या आता आपण प्रथम काय करूया, हे नंतर मी खोबरं चांगलं भाजून गुळामध्ये घेणार आहे। मस्त असं जसं आपण मोदकाला बनवतो ना, तसंच सारण बनवून घ्यायचं। तर आता प्रथम आपण मी पाणी उकळून घेतलेलं आहे। तुम्ही गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ अंदाजे भागवण्यापुरतीच, म्हणजे मळण्यापुरतीच पीठ त्या पातेल्यामध्ये घ्यायचं। आणि त्यानंतर हे पीठ तुम्ही त्या मीठ घालून भागू शकता आणि नंतर ते मळून पातोळ्या बनवू शकता। तर आता मी काय केलं आहे, मी गरम पाणी हे उकळून घेतलेलं आहे। आणि आता मी हे बाजूला ठेवते। आणि आता आपण पीठ मळून घेऊया। मी मीठ घालते अंदाजानुसार, मीठ घातलेलं आहे। आता आपण हे पीठ आहे ना, ते मळून घेऊया। हे बघा, तुम्हाला लागेल तेवढंच पीठ आणि पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजेच उकडी काढायची। तुम्ही गॅसवर पण उकडी ह्याची काढू शकता, पण मी चांगलं उकळून घेतलेलं आहे पाणी। मस्त सुगंध येत आहे। बासमती राईस आटा आहे हा, म्हणजे बासमती तांदळाची पीठ आहे। ते चांगलं असं आपण आधी भागून घेऊया ते पीठ गरम पाण्यामध्ये, आणि नंतर 5-10 मिनिटं बाजूला ठेवून नंतर ते मळून घ्यायचं। आता मी हे पीठ झाकून ठेवलेलं आहे, बाजूला ठेवते। आणि आता आपण ही पानं आहेत ना, ती कट करून घेऊया। तुमची पातोळी कितपर्यंत आहे तशी आपण पानं ही कापून घ्यायची। आता एका पानाची मी 2 भाग करते। हे बघा, यामध्ये आपल्याला पातोळी बनवायची आहे। आता ही पानं आपण चांगली अशी पुसून घेऊया पाणी त्यांचं। ही बघा, पानं मी चांगली पुसून घेतलेली आहे। आता आपण खोबऱ्याचं सारण बनवून घेऊया। आता हे बघा, हे मी मंद गॅस ठेवलेला आहे। ह्यामध्ये आपण वेलची पावडर आणि गूळ पण घालून घेते। जसं आपण मोदकाला सारण बनवतो ना, त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। चांगलं असं लालसर भाजून घ्यायचं, म्हणजे गूळ आहे ना, ते चांगलं विरघळायला पाहिजे त्यामध्ये, आणि असं लालसर व्हायला पाहिजे खोबरं।
हे बघा आपलं सारण आता बनलेलं आहे। आता मी थोडा वेळ गॅस बंद करते। हे बघा आता हे सारण आपलं बनलेलं आहे, पाहू शकता। आणि आता आहे ना हे पीठ आहे ना ते मी आता चांगलं असं मळून घेणार आहे। आता आपण हे पीठ थंड झालेलं आहे, आता मी मळून घेते। हे बघा चांगलं पीठ मळलेलं आहे। आता थोडंसं तेल लावते मी हाताला। आणि हे बघा मी हे पाणी ठेवलेलं आहे टोपामध्ये, आणि ह्या टोपामध्ये पाणी ठेवून ही जी चाळण आहे ना ती आपण वर ठेवूया। हे बघा इथे आपलं सारण बनलेलं आहे। आता आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करूया। हे तेल आहे आणि हे पीठ आहे आपलं, आणि हे पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। ह्यामध्येच घेते मी। हे बघा आता मी हे असे गोळे बनवून घेतलेले आहेत, आणि आता आपण एक डिश ठेवूया आणि त्यावर हे तेल लावून घ्यायचं जरा पानानं, आणि त्यामध्ये मी असे अशी पातळ करून घ्यायचे। आणि हे सारण आहे ना ते ह्यामध्ये भरून घ्यायचं, आणि ते असे फोल्ड करायचे। आता आपण उकडत ठेवले ना की हे जे हळदीच्या पानाचा सुगंध त्या पातोळ्यांना लागतो आणि खूप छान अशी टेस्टी पातोळी बनते। हे बघा हे मी बंद करून घेतलेलं आहे इथून। हे आपण इथे असं काढून ठेवूया। अशा प्रकारे सर्व आपण बनवून घ्यायचे आहेत। इथे पण असं तेल लावून घेऊया। असे पातळ जसं आपण पोळ्या करतो ना तसे पातळ बनवून घ्यायची। मस्त सुगंध येत आहे बासमती राईस आटाचा। हे बघा अशा प्रकारे नंतर आपण हे असे फोल्ड करून घ्यायचे। हे बघा फोल्ड झालेले आहेत, पाहू शकता। अशा प्रकारे मी आधी सगळे बनवून घेते, नंतर आपण उकडत ठेवूया। हे बघा आपले एवढे बनवून झालेले आहे, बाकीचे मी बनवून घेणारच आहे। आता आपण तोपर्यंत हे आपण उकडत ठेवूया। हे बघा पाणी उकळलेलं आहे, पाहू शकता। आता आपण ह्यामध्ये ठेवून घेऊया।
हे आता 5 ते 10 मिनिट तरी लागणार आपल्याला। त्यानंतर आपण थोडे पलटून घ्यायचे म्हणजे वरची बाजू पण उकळली जाईल। आता मी काय करते, ह्यावर असं झाकण ठेवते आणि त्यावर एक वेट ठेवते। हे बघा, मी आता मोठं वेट ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपलं वाफ आतमध्ये जाऊन चांगले शिजले जातील आपले पातोळ्या। तर आणखी 5 ते 7 मिनिटांनी आपण पाहूया। चला आता आपण पाहूया। हे बघा, मस्त पाहू शकता तुम्ही। आता आपण हे थोडेसे पलटून घेऊया। पलटण्याची पण गरज नाही आहे, चांगले शिजलेले आहेत। आता मी काढूनच घेते कारण मी पाहिले, हे बघा शिजलेले आहेत चांगले। आणि आता आपण मी एका डिश मध्ये काढून घेऊया। थोडं थंड होऊ देते आणि नंतर काढून घेते। हे बघा, राहिलेले शिल्लक पण मी आता इथे घालून घेतलेले आहेत। हे दुसऱ्यांदा मी ठेवत आहे, आता संपलेले आहेत, एवढेच मी बनवलेले आहेत। आता हे शिजले ना की आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। चला आता आपण पाहूया। आता दुसरे पण आपण ठेवले होते दुसऱ्यांदा, ते पण आपले होत आलेले आहेत पातोळ्या। हे बघा, मस्त पाहू शकता। आता आपण हे थंड झाल्यावर सर्व एका डिश मध्ये काढून घेऊया। हे बघा, आपल्या पूर्ण पातोळ्या बनवून झालेल्या आहेत। आता प्रथम मी देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर आपण टेस्ट करूया। खूप छान बनलेल्या आहेत पातोळ्या, आपण पाहू शकता। चला आपण आता टेस्ट करून घेऊया। आता आपण एक पातोळी आपण काढून घेऊया आणि टेस्ट करूया। हे बघा, किती छान बनलेले आहे। हे बघा, पाहू शकता। चला आपण टेस्ट करू। मस्त बनल्या पातोळ्या। मी देवाला नैवेद्य पण दाखवलेला आहे। आता आपण टेस्ट करून घेऊया। मस्त मस्त टेस्टी अशा बनलेल्या पातोळ्या, खूपच छान मस्त लागल्या। खायला पण खूप टेस्टी आणि मस्त बासमती आटा घेतलेला आहे, म्हणजे बासमतीचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे खूपच सुगंध आणि छान बनलेले आहे। तुम्हाला ही आजची छोटीशी रेसिपी कशी वाटली? आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।